कधी-कधी आयुष्याच्या 40 किंवा 45च्या टप्प्यावरती पुढे आल्यानंतर मागे वळून जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला वयाच्या 30मध्ये जर समजत असत्या किंवा त्यावेळेला कुणाचं तरी चांगला गाईडन्स, मार्गदर्शन मिळालं असतं, तर कदाचित आज आयुष्य वेगळं झालं असतं. आता वयाची 30 म्हणजे काय फक्त 30 वर्ष असं नाही होत, तर 30 ते 40 याच्यामधला जो टप्पा असतो, तो वयाचा टप्पा. खरं तर या वयामध्ये आपण खूप उत्साही असतो, खूप सारी एनर्जी असते, वाटेल ते करण्याची हिंमत असते आणि खूप साऱ्या चुका सुद्धा याच वयामध्ये होत असतात. म्हणजे करिअरच्या बाबतीत, एकंदरीत आपल्या आयुष्याच्या निर्णयांच्या बाबतीत, कारण की एवढी मॅच्युरिटी नसते. खरं तर आत्ताची जी पिढी आहे ती खूपच हुशार आहे, खूप स्मार्ट सुद्धा आहे आणि त्यांचं त्यांच्या आयुष्याबद्दल एक स्वतःचं असं व्हिजन सुद्धा असतं. आपल्याला काय आयुष्यामध्ये करायचं आहे हे सुद्धा ठरलेलं असतं. बहुतेक वेळा करिअरबद्दल खूप क्लॅरिटी असते आणि पूर्वीपेक्षा खूप सारे ऑप्शन आहेत जॉबचे किंवा ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण त्याबरोबरच जो लाईफस्टाईलमध्ये चेंज होतोय ना, त्याचा खूप मोठा परिणाम हा आयुष्यावरती होत असतो. कारण स्वतःची काही स्वप्न असतात, त्याच्यामुळे शिक्षण आणि करिअर करता करता 30 येऊन ठेपते आणि आता 30 नंतर मग लग्नाचा विचार सुरू होतो. हे फक्त आज मी स्त्रियांबद्दल बोलतेय, कारण की लग्नानंतर करिअर करायचं की घर सांभाळायचं, मुलं, याच्यामध्ये ना स्त्रीची खूप मनाची घालमेल होते. कारण दोन्ही सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं आणि याच्यामध्ये होते ती तब्येतीची हेळसांड. तर 40 पर्यंत हे काही जाणवत नाही, पण एकदा 40 उलटली की मग खरे प्रॉब्लेम सुरू होतात. पण 30 ते 40 या टप्प्यांमध्ये आपण एवढे बिझी असतो की स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो आणि कशी पटापट ही सगळी वर्ष निघून जातात आपल्याला सुद्धा कळत नाही. खरं तर वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं आरोग्य हीच आपली प्रायोरिटी असायला पाहिजे, पण आपण तसं करत नाही. म्हणूनच वयाच्या 30 मध्येच काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक करायला पाहिजेत. तर मी आज हे का सांगते, इंस्टाग्रामला एक DM आलेला की ताई मी जॉब करते, चांगलं करिअर करते, एक लहान बाळ सुद्धा आहे, पण सध्या म्हणजे एवढी ओढाताण होते घर आणि नोकरी सांभाळता आणि त्यामुळेच खूप हेल्थचे प्रॉब्लेम सुद्धा सुरू झाले आणि हे सगळं माझ्याच्याने बॅलन्स होत नाहीये, कारण घरी बाळाला सांभाळायला कोण नाही, त्यामुळे खूप चिडचिड वगैरे होतीये आणि खूप डिप्रेशन सुद्धा आलंय. तर काय करायचं काही समजत नाहीये. खरंच हे वर्क लाईफ बॅलन्स करणं खरंच तारेवरची कसरत आहे. तर म्हटलं चला याच विषयावरती आज एक आपण व्हिडिओ बनवूया. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रीला आपण सुंदर आणि फिट राहावं असं वाटत असतं, पण ते आपल्याला शक्य होत नाही, कारण आपण स्वतःकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राहतो. आणि कधीतरी स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हटलं, स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं की आपल्याला ते खूप गिल्टी वाटतं. तर ही चूक मी सुद्धा केलेली आहे आणि मला सुद्धा त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे माझ्या स्वतःकडे हेल्थकडे दुर्लक्ष करण्यामुळे. खरं तर ही प्रत्येक स्त्रीची कथा आहे, प्रत्येक स्त्री हे अनुभवत असते. म्हणूनच म्हटलं आपण जी चूक केली तर ती इतरांकडून व्हायला नको. म्हणून मी पहिला जो पॉईंट सांगेन की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अजून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत पुढे, मी त्या सांगेनच तुम्हाला. पण आता एक साधीशी गोष्ट बघा की अंघोळीनंतर आपण स्किन केअर करतो का? खरं तर स्किन केअर म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही, फक्त मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि तेवढ्यानं सुद्धा तुमची स्किन आहे तुम्हाला पुढची 10 वर्ष थँक्यू म्हणणार आहे. पण आपण तेवढं सुद्धा करायला मागत नाही, कारण की तेवढा वेळच नसतो किंवा वेळ जरी असला ना तरी आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट काही फार महत्त्वाची नाही आहे. चला तर आता कामं करता करता आपण पुढे बोलूयाच. चला तर आता फ्रेश होऊन मी आलेली आहे किचनमध्ये. आज भरपूर सारे किचनमध्ये काम आहे, कारण की सकाळची तर सगळी कामं आवरलीत, पण मला काही म्हणजे 1-2 पदार्थ बनवायचे आहेत. म्हणजे पनीर आहे ते मी घरीच बनवते, तर ते आता बनवणार आहे. त्याच्यानंतर अळूवडी आहे ती पण बनवून ठेवणार आहे, का तर संध्याकाळी बनवायचं म्हटलं ना खूप वेळ होऊन जातो त्याच्यामध्ये, म्हणून मी आत्ताच ती बनवणार आहे, कारण त्याचं मला शूट पण करायचं आहे. तर आधी मी आहे ते पनीर बनवायला घेणार आहे. दूध मी तापवून ठेवलंय, पण ना व्हिनेगर नव्हतं आणि लिंबू पण नव्हता. तर मग आता पुन्हा एकदा म्हणजे गरमच आहे तसं, थोडंसं उकळणार आणि त्याच्यामध्ये मग व्हिनेगर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते बनवून झाल्यानंतर आळूवडी बनवणार आहे आणि मग ही सगळी कामं करता करता आपण छान अशा गप्पा मारूयात. चला. तर आता तुम्हाला वाटेल हे काय मध्येच होतं, तर असं काही नाही. फक्त समोर बोललं तर त्याचा एवढा इम्पॅक्ट वाटत नाही आणि असं कामं करत करत बोललं ना की आपलीच एक मैत्रीण आपल्याशी छान अशी गप्पा मारते असं वाटत राहतं. तर आपल्याच खूप साऱ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केलेलं आहे. तर आता ह्या ज्या सगळ्या काही रेसिपी मी दाखवेन तर त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन, पण आपण आता ना ज्या विषयावरती बोलतोय ना त्या विषयावरती बोलूयात. तर माझा तर सल्ला आहे की 30 मध्येच काय वयाच्या प्रत्येक टप्प्यावरतीच आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी अगदी थोडासा वेळ जरी आपण स्वतःसाठी दिला ना तरी तो पुरेसा आहे. म्हणजे सकाळचा अगदी अर्धा तास जरी आपण स्वतःसाठी काढला, जे वेळ नसेल बाहेर चालायला जायला, तर घरीच आपण योगा प्राणायाम करू शकतो आणि खाण्यामध्ये सुद्धा घरचेच पदार्थ असतील याकडे लक्ष द्या. कारण जर नोकरी करत असेल तर वेळ नसतो त्या कारणाने, किंवा घरी जरी गृहिणी म्हणून जरी असेल तरी सुद्धा कंटाळा येतो किंवा
एक एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही जर बाहेरचं सतत खात असाल तर ते पहिलं बंद करा. कारण आता त्याचा काही त्रास जाणवत नाही, पण हळूहळू पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा नक्की इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि आपल्याला कळत तर असतं की आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे, पण ही गोष्ट जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नसते. बघा तुम्ही करून की ठरवायचं की आता उद्या सकाळपासून मी योगा करणार, प्राणायाम करणार, घरचंच ताजं अन्न शिजवून खाणार. पण त्यात कन्सिस्टन्सी राहत नाही, कारण ती गोष्ट करण्यासाठी मनाचा एक निश्चय असायला हवा. असा आळस दूर करायला पाहिजे, सकाळी लवकर उठायची सवय पाहिजे. ह्या गोष्टी आता बोरिंग वाटत असल्या तरी पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या नक्कीच खूप फायदा देणार आहेत. कारण हल्ली आपण बघतो की खूप वेळा तरी 30 नंतर लग्न होतात, त्याच्यानंतर मग करिअर असतं, त्याच्यामुळे त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये मग पुढची 2-3 वर्ष जातात. लगेच राहिलं तर ठीक, नाही तर मग परत खूप सारे ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागते. आणि या सगळ्यांमध्ये जी स्ट्रेस लेवल वाढते त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती नक्कीच होतो. मला तर असं वाटतं की करिअर जर चांगलं करायचं असेल तर घरी कोणीतरी असणं खरंच खूप आवश्यक आहे. म्हणजे घरी सासू सासरे असतील किंवा जवळपास आई राहत असेल तर तुमचं आयुष्य सोपं होणार आहे. त्याच्यामुळे घरच्या लोकांना जपणं खूप गरजेचं आहे. खरं तर पूर्वीची एकत्र जी कुटुंब पद्धती होते ना, त्यामुळे खरं सांगायचं तर बायकांना स्ट्रेस जास्ती वाटत नसायचा, कारण एकट्यावरती काही जबाबदारी नसायची. त्यामुळे घरातील लोकांना प्रेम द्या, त्यांना जपा. आणि तुम्हाला जर तुमचा फॅमिली सपोर्ट चांगला असेल ना तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता बिनधास्तपणे. आणि जर तसं नसेल तर घरासाठी, मुलांसाठी जेव्हा स्त्री तिचं करिअर सोडते ना, तेव्हा थोड्या दिवसानंतर असा गिल्ट मनात येत राहतो की आपण एवढं शिक्षण घेतलं असताना, आपल्यामध्ये एवढं कॅलिबर असताना आपण आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. आता कशाला महत्त्व द्यायचं हे आपलं आपणच ठरवायला पाहिजे. आणि आता वर्क फ्रॉम होमचे सुद्धा खूप सारे पर्याय आहेत. आधी काही एवढं वाटत नाही, पण आई झाल्यानंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्या येत असतात आणि त्या पूर्ण करता करता खूप सारी दमछाक होत असते. आणि याबरोबरच आपली काही स्वप्न सुद्धा असतात. म्हणजे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक छानसं घर असावं, गाडी असावी, आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धावत असतो. म्हणजे अगदी फार 1% लोक असतात की ज्यांना अगदी ऑलरेडी ह्या गोष्टी मिळतात. बाकीच्या सगळ्यांना तर कष्ट करून, स्ट्रगल करूनच या सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागतात. आणि जर आपलं शिक्षण चांगलं झालं असेल, आपल्यामध्ये तेवढी बुद्धिमत्ता, कॅलिबर असेल तर नक्कीच त्याचा उपयोग करायला पाहिजे. चला तर आता मी काय चुका केल्या किंवा माझ्याकडून काय चुका झाल्या हे मी तुम्हाला सांगते. तर BSc केल्यानंतर मला BEdला ॲडमिशन मिळालेलं. म्हणजे माझे वडील शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, त्याच्यामुळे साहजिकच त्यांना असं वाटायचं की मी BEd करावं. आणि ते मला सांगायचे सुद्धा की स्त्रियांसाठी हा जॉब खरंच खूप चांगला आहे. म्हणजे सुट्ट्या वगैरे भरपूर असतात, जी शाळेची वेळ असते ती सुद्धा किती कम्फर्टेबल असते, पुढे जाऊन तुला याचा खूप फायदा होईल, म्हणजे खूप सोप्या होतील गोष्टी, असं ते मला सांगायचे. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. तर तेव्हा मी काय केलं की कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा डिप्लोमा करायला गेले, कारण वेगळं असं काहीतरी करायचं होतं ना. आणि तिथंच तो माझा डिसिजन चुकला. आता त्याच्यानंतर लगेचच माझं लग्न झालं. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी माझं लग्न झालं. आता तुम्ही विचार करा की काय मॅच्युरिटी असणार आहे त्या वयामध्ये. म्हणजे काहीच क्लॅरिटी नव्हती, ना करिअरबद्दल ना स्वतःच्या आयुष्याबद्दल की काय करायचंय पुढे. आणि खरं तर सगळ्यांचीच तशी अवस्था असायची, कारण की तेव्हा त्याच वयामध्ये सगळ्यांची लग्न व्हायची. 23, 24, 25 मध्ये सगळ्यांची लग्न व्हायची, खास करून मुलींची तरी. आणि लगेचच 1 वर्षामध्ये मी आई झाले, मला मुलगा झाला. तर त्यावेळेस सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये ना मला खूप वेळ असं वाटायचं की म्हणजे प्रत्येक स्त्रीलाच वाटतं की आपण आधी व्यवस्थित सगळं सेटल असावं, आपलं घर वगैरे असावं, आणि नंतर आपल्या मुलाचा विचार करावा. कारण की आपल्या मुलांना त्या सगळ्या सुखसोयी द्याव्यात असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आणि मला काही त्याच्यानंतर जॉब वगैरे करता आला नाही, कारण सासूबाई किंवा आई वगैरे सगळे गावी होते आणि आम्ही इकडे राहत होतो आणि त्यांना इकडे येणं शक्य नव्हतं. त्यामुळं मग मी जॉब न करता घरीच राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर सुद्धा खूप सारा स्ट्रगल होता. तर तो सगळा काही मी आत्ता इथं सांगणार नाहीये. फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच की योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. किंवा कधी कधी गोष्टी नसतात होत आपल्या मनासारख्या, तर त्याबद्दल फारसा रिग्रेट मनात न आणता त्या फ्लो बरोबर वाहत जायचं असतं. आता ज्या 40-45 गृहिणी आहेत त्या माझा व्हिडिओ बघत असतील तर त्या नक्कीच या सगळ्या गोष्टी रिलेट करतील. कारण 40 नंतर आपोआपच तुमची बोन डेन्सिटी कमी होते, कॅल्शियम कमी होतं, एकूणच एनर्जी लेवलच डाऊन होते. कारण खूप साऱ्या गोष्टी करायची इच्छा जरी असली ना तरी आपण ते करू शकत नाही, कारण की तेवढी एनर्जीच नसते. आणि त्यासाठी आवश्यक असतं ते प्रोटीन. म्हणूनच आपला आहार आहे तो व्यवस्थित प्रोटीनयुक्त असणं गरजेचं आहे. उगीच काहीतरी बाहेरचं नेहमी अरबट चरबट न खाता, कंटाळा न करता घरीच व्यवस्थित चांगले चांगले पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ आपण बनवायला पाहिजेत. कारण बघा, पूर्वी 45 नंतर हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पिरियडचे प्रॉब्लेम सुरू व्हायचे, पण आता तसं नाही. अगदी 35 मध्येच हे सगळं सुरू होतंय. आणि ते जर टाळायचं असेल तर योग्य व्यायाम, चांगला आहार आणि स्ट्रेस फ्री असण्याची गरज आहे. कारण 30 ते 40 ही वर्ष खूप घाईगडबडीत जातात आणि कधी दबक्या पावलांनी 40 येते आपल्याला कळत सुद्धा नाही. अजून एक गोष्ट म्हणजे रिग्रेट. म्हणजे आपण बघा खूप वेळा तरी आपल्यापेक्षा ज्या मोठ्या, आपल्या आई, काकी, मामी, मावश्या ज्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत ना,
त्यांना नेहमी आपण असं म्हणताना ऐकतो की स्वतःसाठी काही करायचं राहूनच गेलं, सगळ्यांची उठबस करण्यातच आयुष्य गेलं. त्यांना मनामध्ये कुठेतरी एक खंत वाटत असते की मनासारखं आयुष्य जगता नाही आलं. अर्थात त्यावेळच्या सिच्युएशन प्रमाणे, त्यावेळच्या जमान्याप्रमाणे त्यांना काही ऑप्शन सुद्धा नव्हता. पण आता असं नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात. आयुष्याचा आनंद सुद्धा घेता यायला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी करण्याचं आता स्वातंत्र्य सुद्धा. ज्या गृहिणी आहेत तर त्यांना तर मी सांगेन की स्वतःचं एक रुटीन ठरवा, म्हणजे स्वतःसाठी वेळ नक्की काढता येईल आणि त्या वेळेमध्ये स्वतःसाठी काहीतरी करता येईल आणि मग मनामध्ये अशी खंत राहणार नाही की आपण काहीच करत नाही किंवा आपण काही कमावत नाही आणि आपण गृहिणी आहोत याचा आनंद आणि फायदा सुद्धा घ्या. कारण मला नाही वाटत की आता पुढच्या पिढीला गृहिणी होण्यामध्ये काही इंटरेस्ट असेल. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या आपले ब्लॉग बघतात आणि सबस्क्राईब न करता तसेच पुढे जातात. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तर त्याच्यावरती प्रेस करा आणि ऑल आहे त्याच्यावरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.